रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही मसवड वासूद ते मसवड आणि मसवडपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर एक पत्राशेड आहे, माने पत्राशेड म्हणून. त्या ठिकाणी आमच्या गाववाल्यांकडून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं इंचगिरी रसाळ संप्रदायासाठी. तर हा पायदिंडी सोहळा अखंडपणे चालू आहे आणि आमच्या गावातील काही लोक आलेले आहेत. बघा, आमच्या गावातले भक्त मंडळी. देवी कसं काय वाटतंय? बरं वाटतंय का? चांगलं आहे मग. आपला टप्पा आता जवळ आहे. आजकालच्या सरकारनं सावली धरतोय. जागाही अगदी भरभक्कम भेटली आणि ही जागा खरंच मला आवडली. आमची लोक येते दिन बाहेरच्या बाहेर पळते. आज सगळी डोळ्या पुढे लावते. कोण आले कोण नाही सगळी मला डोळ्या पुढे दिसते. इकडे बघा, इकडे बघा, जरा जवळ ये. आले काय प्रश्न? पण अजून आमचा एक वेळी आला नाही. पण त्याच्यावर संप्रदायाच्या गुरु परंपरेची कृपा झाली. आज त्याची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. मुंबईला ठाण्यासाठी तोही मुलगा तिकडे अमेरिकेला होता. कर्म धर्म संयोगानं त्याला उत्तम प्रकारची नोकरी लागली. जय गुरुदेव. पांडुरंग महाराजांच्या या पदस्पर्शाने या पायदिंडी सोहळ्याचा उपक्रम आज ही अखंडपणे हरिनामाच्या गजरामध्ये अखंड पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी दिंडीतील बरं का मंडळी, हे काय त्यांच्या दिंडीमधील काही लोक आहेत. त्यांचं सकाळचं चहा पाणी नाश्त्याचं नियोजन असते त्यांचं. आणि या ठिकाणी महाप्रसादाचं आपल्याला भोजनाची तयारी दिसते बघा. सांप्रदायिक काही मंडळी आहेत आमचे. हे गावातील सुनील सावंत, सिद्धू ड्रायव्हर, पका मालक, कमलापूरचे रामकृष्ण. मेंबर काय चाललंय? ताना आलं की आदिनाथ छकुला आला काय? अजून तडकं देत आहे का ह्याला? वर चोरच नाही मागे जरा घे. मी मिस्त्री घे जरा. थांब थांब थांब. घेतलाय वाजताला घेतलाय. मेंबर इकडे खालीकडे बाजू इकडे. मंडळी नमस्कार. आज आपण मसवड येथील सातारा रोडवरील एक सांप्रदायिक इथं दिंडीचा सोहळा येतो. या ठिकाणी मसवड येथील 3 किलोमीटर अंतरावर सातारा रोडवर इथे आजचा कितवा मुक्काम आहे? आजचा हा मुक्काम मोठ्यानं सांगा. आता कसं आहे, या आनंदी सोहळ्यात मुक्काम कितवा काय तो कितवा मुक्काम आहे हा? हा आता मुक्काम बघा मागच्या
दशमीच्या दिवशी ही प्रस्थान या दिंडीचं प्रस्थान झालं आणि तिथून आता कसं होतं या आनंद सोहळ्यात कितवा दिवस किंवा काय वार तारीख काहीच समजत नाही. त्याच्यामुळे हे नक्की कितवा मुक्काम हे वातावरण तसं असतं त्या पद्धतीने. एकदम आनंदी वातावरण आणि हे सगळं घरचं काय इकडं काहीच आठवत नाही घरी काय चाललंय काय नाही कधी फोन नाही ना कधी घरी आम्ही पण फोन पण करत नाही ना काय. बरं. हा फार आनंदी वातावरण आता तुम्ही बघितलं समाज किती असतो किंवा या आनंदी वातावरण. आपल्या दिंडीचं नाव काय? इंचगिरी रसाळ संप्रदाय इंचगिरी रसाळ संप्रदाय दिंडी सोहळा. दिंडी सोहळा. हे वर्ष कितवं तरी? हे वर्ष समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ या दिंडीचे संस्थापक त्यांनी 1971 साली ही दिंडी पहिली चालू केली आणि आत्ताच म्हणजे 1971 पासून आता जर वर्ष पाहिलं तर 55-60 वर्ष झाली सुरू आहे. म्हणजे मंडळी तर शंकर रसाळ महाराजांनी ह्या दिंडीचं सुरुवात केली आणि एक संप्रदाय आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठंतरी लोक एकत्र येऊन या संप्रदायाचं विस्तृतीकरण व्हावं आणि या सगळ्या या सांप्रदायिक मार्गातून लोक चांगल्या ठिकाणी एकत्र यावेत अशी यातून एक संकल्पना आहे आणि त्यातून परमार्थ स्वार्थ सगळं साधलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याबरोबर आपल्याला या दिंडी सोहळ्याबरोबर आज आमच्या गावकऱ्यांनी या मसवड येथे दिंडीमध्ये एक भोजनाचा आस्वाद म्हणून काही महाप्रसादाचं नियोजन केलं आहे. तर महाप्रसाद काय काय बनवत तो माऊली पोळ. आता हे बघा मोठी मस्त मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे आपण. तर ज्यांनी त्यांचं या षष्टीच्या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. बर. हे जवळजवळ 200 किलो बटाटा आणि सगळी मिक्स भाजी म्हणजे 500 किलो तरकारी त्यांनी आणून दिलेली आणि आणि भरपूर आनंदानं हे साजरं करतात. म्हणजे त्यांच्या षष्टी आली की 8 दिवस त्यांची उत्सुकता वाटते की आपल्या दिंडीसाठी काय काय जेवण द्यायचं. भरपूर 150 किलो लापशी गावरान तुपामधली आणि तांदूळ 250 किलो आणि याची भरपूर सगळी. तर मंडळी असा हा महाप्रसाद या शंकर गिरी महाराज इंचगिरी रसाळ महाराजांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये ही दिंडी जवळजवळ 10-15 दिवस झालं सुरुवात झालेली आहे त्यांची आणि आजच्या या दिवसाचा हा महाप्रसाद आमच्यातले बंडू देवळे आहेत बरं का. बंडू काय वाटतं या संप्रदायात येऊन? लय भारी वाटतं, एक नंबर. लय प्रसन्न. मागचं काय आठवतं या? कायच आठवत हा असं बिगर आठवता आलं तरी एक नंबर आहे बरं. जय रे. तर हा सांजा आहे ना लापसी. तर काही ठिकाणी याला सांजा म्हणतात काय लापसी म्हणतात. तर जुन्या पद्धतीने लापसी. पूर्वी असं काही नव्हतं मग साधी लापसी वगैरे होते. तर बघूया अजून पुढील भाग काय तर आपण. मंडळी गावातील काय वारकरी या ठिकाणी आल्यात बरं का. माऊली रामकृष्ण अरे आराडला अजून नको. संग्राम काय वाटतंय तुला? चांगलं वाटतंय का? बर बर. भैया काय रे? ए यार पळायला लागलाय तसं. ए अरे इकडे या. काय पोरं लाजायला लागले काय कळणार. तर अशा पद्धतीनं हे दिंडीचा सगळा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. कैलासराव काय वाटतंय तुम्हाला दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर? हा बर.
आचार्यांनी हा भार खांद्यावर घेतला. रात्री 11 वाजल्यापासून इथे एवढी तयारी करत असतात. आमचं आचार्य मंडळ आणि वासुदकर गुरुभक्त मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून हे सगळं या ठिकाणी नियोजन होत असतं. त्यांना या ठिकाणी श्रीफळ देण्यात येते. लखन नाही आला काय आपला घोडेवार चौथर माग श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलो ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की जय. श्री ज्ञानंद स्वामी महाराज की जय. जय. तर अशा पद्धतीने इंचगरी रसाळ संप्रदायातील सर्व लोक, सर्व भक्तगण व आमच्याकडून दिला गेलेला हा वासुदकरांकडून दिला गेलेला महाप्रसादाचा सगळ्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. आणि ही दिंडी तरडगाव, तालुका फलटण आणि जिल्हा सातारा येथून प्रस्थान करून पंढरपूरकडे पायी जाते. आणि 1971 पासून हा दिंडी सोहळा अविरत चालू आहे आणि आमचाही महाप्रसाद सुरू आहे. आम्ही नंतर प्रसाद झाल्यानंतर गावाकडे परतीचा प्रवास केला. प्रवासामध्ये एक वाटसरू त्यांची दिंडी पुढे गेली आणि पाठीमागे मग नवनाथ लिंग म्हणजे माझ्या गाडीवर घेतो, बाबा एक गॉगल घालून कसा दिसतोय. मग आम्ही चाललो आणि सगळ्यांनी असंच निस्वार्थ सेवा केली. सर्वांना रामकृष्ण हरी.